नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो, नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर चला मैत्रिणींनो, आज आपण काय बनवणार आहोत ते मी तुम्हाला दाखवत आहे। तर मैत्रिणींनो बघा, आज आपण साधा आणि सोपा असा चिकन पुलाव बनवणार आहोत। तर चिकन पुलावसाठी घेतलेले हे आपण हे बघा, हे सामान घेतलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवत आहे। हा घेतलेला आहे कांदा, हे हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे टमाटे आणि ही बिर्याणी मसाला। साधा आणि सोपा आपला चिकन पुलाव आपण बनवणार आहोत। तो बघा, तो कसा बनवते तुम्हाला दाखवत आहे। आणि त्याच पद्धतीने मैत्रिणींनो, हे बघा, आपण छान असे मस्त तांदूळ घेतलेले आहे। हे घेतलेले आहे पुलाव बनवण्यासाठी हे तांदूळ। तर आज आपण चिकन पुलाव बनवणार आहोत आणि त्याच्यासाठी हे बघा, हे बारीक वाटण केलेलं आहे। तर हे वाटण बघा मैत्रिणींनो, याच्यात लसूण, अद्रक, जिरे आणि थोडा खडा मसाला असं आपण बारीक करून घेतलेला आहे। तर आता आपण छान अशी चिकन बिर्याणी बनवणार आहोत, चिकन पुलाव बनवणार आहोत। तर बघा मी कसा बनवते मैत्रिणींनो, साधा आणि सोपा आपला चिकन पुलाव। तर त्याच्यासाठी हे साहित्य घेतलेलं आहे। तर चला मैत्रिणींनो, खूप दिवसावर मी व्हिडिओ टाकत आहे, कारण माझे ऑपरेशन झाल्यामुळे मी व्हिडिओ पोस्ट करू शकले नाही आणि टाकू शकले नाही। तर चला मैत्रिणींनो, आज आपण चिकन पुलावपासून सुरुवात करणार आहे व्हिडिओला। आणि आज मी चिकन पुलाव बनवत आहे, कसा तो तुम्हाला दाखवणार आहे, साधा आणि सोपा आपला गावाकडचा सिंपलसा। आता हे चिकन पुलावसाठी सामान घेतलेलं मी तुम्हाला दाखवलेलं आहे। कांदा, हिरव्या मिरच्या आणि हा बिर्याणी मसाला आणि कढीपत्ता, टमाटे आणि कोथिंबीर आणि हा घेतलेला आहे आपण खडा मसाला। याच्यामध्ये लसूण, अद्रक, जिरे आणि खडा मसाला असा दळून काढलेला आहे आबडधोबड। आणि त्याच्यासाठी आपण घेतलेले आहे हे तांदूळ, छान असे तांदूळ। तर आज आपण साधा सोपा असे मस्तपैकी छान मस्त असे आपण चिकन पुलाव बनवणार आहोत। तर तो कसा साधा आणि सिंपल बनवतात मी तुम्हाला दाखवते। त्याच्यासाठी आपण घेतलेलं आहे चिकन। तर आता हे चिकन बघा, आपण छान असं फ्रेश असं धुवून घेतलेलं आहे मैत्रिणींनो। आणि ते आता त्याच्यावर आपण हे बघा मीठ टाकणार आहे। मीठ हे काल टाकतोय आपण चव लागण्यासाठी। आणि त्याच्यानंतर आपण ही हळद टाकणार आहे, त्याच्यामुळे चिकनचा वास येत नाही आणि लवकर मटण शिजलं जाते आणि चवदार लागलं जाते। तर मग अशी हळद टाकायची त्याच्यावर। त्याच्यानंतर आपण चिकन शिजण्यासाठी तेल टाकणार आहोत, हे थोडं तेल। तर असं तेल हळद असे लावून घ्यायचे, छान असे तेल हळद असे हे चिकनला लावून घ्यायचे आहे। तर हे बघा मैत्रिणींनो, असं छान असं मस्त फ्रेश असं चिकन झालेलं आहे, आपण छान असं मस्त धुवून काढलेलं आहे। तर आज आपण बनवणार आहोत, तो कसा बनवणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला मैत्रिणींनो, आता आपण प्रथम चिकन शिजवून घेणार आहोत। मैत्रिणींनो, आता चिकन शिजण्यासाठी आपण काय टाकणार आहोत बघा। चिकन पुलाव बनवण्यासाठी आपण त्याच्यात शिजव टाकण्यासाठी काय टाकणार आहोत। पहिला आपण हा कढीपत्ता टाकणार आहोत, त्याच्यानंतर आपण जो तो मसाला घेतलेला होता ना दळलेला, तो थोडासा टाकणार आहोत। थोडासा असा कांदा टाकणार आहोत, पातेल्यात थोडंसं टाकलं, थोडंसं कांदा टाकणार आहोत। आता हा छान असं मस्त बघरून घेणार आहोत। आता आपण चिकनला हळद, मीठ, मसाला लावलेला आहे, आता छान असं मस्त बघरलेलं आहे। आता आपण पुलाव बनवण्यासाठी चिकन असं शिजत टाकणार आहोत, छान असा मस्त तडका देणार आहोत चिकनला। साधा सोपा आज आपण पुलाव बनवणार आहोत। आता हे छान असं हलवून घेणार आहोत। हलवल्यानंतर मैत्रिणींनो, आता आपण याच्यावर थोडंसं पाणी टाकणार आहोत, गरम पाणी।
आता हे चिकनला आपण थोडंसं छान असं मस्त शिजून देणार आहोत. लय नाही, थोडी वाफ लावून असं, म्हणजे याचं चांगलं छान असं अर्क उतरतो आणि मस्त असं चिकन पुलाव खायला एकदम सुंदर आणि छान लागतो, टेस्टी लागतो. तर आता आपण याच्यावर झाकण ठेवू आणि याला वाफून घेऊया चांगलं. त्याच्यानंतर आपण चिकन पुलाव बनवणार आहोत. तर चला आता आपण झाकण ठेवूया. छान असं मस्त पैकी असं चिकनला चांगली वाफ लागलेली आहे. हे बघा, मस्त अशी छान चिकनला वाफ लागली. आता आपण हे चिकन एका कढाईमध्ये काढून घेणार आहोत आणि याच्यामध्ये आपण चिकन पुलाव टाकणार आहोत. हे बघा, छान अशी मस्त वाफ लागून गेलेली आहे पूर्ण चिकनला. तर आता हे चिकन काढून घेत आहे. ते बघा, छान असं चिकन आपण मस्त असं वाफून घेतलेलं आहे. जास्त शिजवलेलं नाही, कारण जास्त शिजवल्यावर मग अजून ते याच्यामध्ये पुन्हा तांदळामध्ये आणि हे जास्त शिजल्या जातं. त्याच्यासाठी थोडंसं असं वापरून घ्यायचं चिकन. तर आता हे चिकन वापरून घेतलं आहे. आता आपण पुलाव बनवायला तयार करणार आहोत. पुलाव कसं तयार करता आता मी तुम्हाला दाखवत आहे. तर चला आता चिकन पुलाव बनवायला आपण तयार होऊया. चला चिकन पुलाव आता बनवता होता. तेल असं छान असं मस्त तापलेलं आहे. तर सर्वात प्रथम आपण काय टाकणार आहोत, तुझे बघा, खडा मसाला आपण वाटून घेतलेला खडा मसाला, कोथिंबीर, खडा मसाला आणि लसण आणि जिरे आणि अद्रक. आता हा छान असा मस्त हलवून घ्यायचा. त्याला छान अशी बघारणी द्यायची. मस्त असं तेजदार असा बघरून घ्यायचा हा मसाला. मजा याचा सेंट छान येतो आणि चवदार खायला लागते. त्याच्यानंतर आपण काय शोधणार आहोत, बिर्याणी मसाला. आता हा बिर्याणी मसाला टाकून असा खमंग आणि असं छान असा मस्त आपण फ्राय केलेला आहे हा. आता याच्यानंतर काय सोडणार आहोत मैत्रिणी, आपण हा कांदा नंतर आपण काय सोडणार आहोत, मिरच्या, टमाटे आणि ही कोथिंबीर. साधा आणि सोपा आपला आज बिर्याणी पुलाव, साधा सोपा चिकन पुलाव आज आपण तयार करतो आहोत. आणि मस्त असं छान असं हलवून घ्यायचं. आता याला चांगलं असं हे बसून द्यायचं, बगारने बसून द्यायची मैत्रिणी. छान असा बगरू द्यायचा हा. तो झाकण ठेवूया बगरूपर्यंत. तर हे बघा मैत्रीण, असं छान असा आपला हा मसाला चांगला बगारलेला आहे. एकदम छान मस्त कांदा वगैरे, टमाटा आणि यातून मसाला आपण टाकलेला एकदम मस्त बगारलेला आहे. तर आता आपण याच्यात काय टाकणार आहोत, चिकन. तर बघा मैत्रीण, असं छान असा मसाला बघारला. आता याच्यामध्ये आपण टाकून देऊया चिकन. हे बघा, ह्या पद्धतीने असं मी चिकन टाकते. छान मस्त असं हे हलवून घेऊया. मस्त अशी छान असं चिकन पुलाव आपण बनवणार आहोत. हे एकदम मस्त असं हलवून घेतलेलं आहे. साधा सोपा आपला गावाकडचा चिकन पुलाव सिंपल असा आपण बनवत आहोत. ते बघा, अशी मस्त पैकी आता याला बगारने दिलेले आहे. आणि आता आपण मस्त पैकी याच्यामध्ये तांदूळ टाकणार आहोत. हे बघा, आता आपण मस्त छान असा आता हे बघा, आपला हा चिकन बिर्याणी मसाला मस्त आता हे झालेला आहे एकदम मस्त पैकी. आता याच्या मस्त छान अशी तरी आलेली आहे. पुलाव बनण्यासाठी एकदम मस्त मटण शिजलेले आहे, जास्त प्रमाणात नाही, थोड्या. आणि आता आपण तांदूळ टाकणार आहोत.
साधा आणि सोपा गावाकडचा कसा बनवला जायचं ते तुम्हाला दाखवते. हे बघा, आता असं मस्त हलवून घ्यायचं हे सगळं. मस्त असा झणझणीत आणि चणचणीत असा पुलाव आपण बनवत आहोत. तर मैत्रिणी, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. माझ्या साध्या आणि सोप्या गावाकडच्या रेसिपी. तर बघा, आता आपण हे छान असं हलवून घेतलेलं आहे. आता याच्यावर आपण शिजण्यापुरतं असं मस्तपैकी असं छान असं गरम पाणी सोडणार आहोत. तर आज आपण बनवत आहोत पुलाव, चिकन पुलाव. तर याच्यासाठी हे पाणी आपण शिजण्यासाठी गरम पाणी सोडलेलं आहे. तर चला मैत्रिणी, आता आपला हा चिकन पुलाव असा छान असा मस्त आता शिजत आहे, झणझणीत आणि चमचमीत असा, खायला टेस्टी असा साधा सोपा गावाकडच्या पद्धतीने बनवलेला हा आपला चिकन पुलाव. तर चला आता आपण त्याच्यावर ताट ठेवणार आहोत शिजण्यासाठी. तर ह्या बघा, ह्या पद्धतीने बनवा मैत्रिणी. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. एकदा बनवून बघा, खाऊन बघा, इतरांना बी करून चाला. तर चला आता झाकण ठेवत आहे. थोड्याच वेळात आपला पुलाव तयार होत आहे. साधा आणि सोपा गावाकडचा चिकन पुलाव. चला आता आपले झाकण ठेवूया. तर हे बघा मैत्रिणी, आपला आता आपण ताट काढलेले आहे आणि मीठ टाकायचं आहे आणि खारट बघायचं. तर बघा, हा आपण चिकन याच्यामध्ये मीठ टाकत आहोत पुलावमध्ये. तर आता मीठ टाकलेलं आहे. चांगला असा मस्त आता हलवून घेतलेला आहे. आता तांदूळ वगैरे, चिकन, हे सगळा मसाला टाकलेला असा मस्त हलवून गरागरा घेतला. आणि आता आपण याच्यावर झाकण ठेवणार. आता मस्तपैकी थोड्या वेळात आपली ही छानपैकी अशी मस्तपैकी चिकन पुलाव तयार होणार आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही करा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. आता आपण चिकन पुलाववर झाकण ठेवून आणि थोड्या वेळात आपला पुलाव तयार होत आहे चिकनचा, साधा आणि सोपा. चला बघूया मैत्रिणी, आता आपण आपली बिर्याणी शिजली का काय, उकाळी का काय. बिर्याणी पुलाव आपला शिजला का उकाळा. अरे वा, एकदम छान असा मस्त बघा. हे बघा, ह्या पद्धतीने असं तयार होत आहे. एकदम मस्त अशी बिर्याणी पुलाव आपला झणझणीत आणि चमचमीत असं खायला छान असा तयार होत आहे. तर आता आपण झाकण मंद ठेवणार आहोत. झाकण गॅस मंद करू, त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत. म्हणजे एकदम मस्त असा तो दम याच्यावर. थोडासा छान असा हलवून घेऊया, म्हणजे सगळीकडे हा मसाला लागला जातो आणि चव बी छान लागते. साधा सोपा आपला आज आपण काय बनवलेला आहे तुम्हाला सांगितलं मी. साधा सोपा आपला पुलाव, चिकन पुलाव. तर आता मस्त असा मोकळा आणि छान असा आपला चिकन पुलाव हा तयार होत आहे. थोडासा बाकी आहे. हे बघा, थोडा शिजला. तर आता आपण झाकण ठेवणार आहोत त्याच्यावर. साधा सिंपल आपला हा चिकन पुलाव बघा कसा तयार होत आहे. एकदम खमंग आणि असा मस्तपैकी मोकळा ढाकळा. थोड्याच वेळात आपला चिकन पुलाव तयार होणार आहे. आपण गॅस मंद करणार आहोत बारीक. मैत्रिणी, चला आता हा आपला चिकन पुलाव तयार झाला. बघा किती छान असा मस्तपैकी चिकन पुलाव तयार झालेला आहे.
तर ह्या पद्धतीने तुम्ही करा, खा. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. साधा आणि सोपा आपला चिकन पुलाव. तो हे बघा मैत्रिणी, आपला साधा सोपा असा चिकन पुलाव तयार झालेला आहे. या पद्धतीने तुम्ही बनवा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. साधा सिंपल आपला चिकन पुलाव.